नमस्ते. मी मिसेस सुषमा ठाकरे विद्यार्थ्यांकरता हा व्हिडिओ बनवत आहे. जे विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार आहे पहिल्यांदा आणि ज्यांच्या घरात हे पहिला विद्यार्थी आहे, तर त्यांच्या पाल्यांकरता हा व्हिडिओ आहे स्पेशली. बघा, जर आई वडील नोकरीचे असतील आणि विद्यार्थी आता घरी प्रिपरेशनसाठी थांबणार असेल, तर विद्यार्थ्यांनाच त्याचा स्टडी करू द्या कृपा करून. त्याला सांगू नका तू हे कर, तू ते कर, तू ते कर. त्याला माझा व्हिडिओ दाखवा की मला काय सांगायचं आहे. मी सायन्स मॅथ्सचीच टीचर होती भोसला मिलिटरी स्कूलला नाशिक येथे, आणि खूप विद्यार्थी मी घडवलेले आहे. माझ्या हातून खूप विद्यार्थी घडले आणि मोठ्या मोठ्या पोझिशनवर आहे, लक्षात घ्या. तर विद्यार्थ्यांना डेप्थमध्ये जाऊन स्टडी करायचा आहे. आता त्याचा जेवढा अभ्यास झालेला आहे त्याच्यावर त्याला रिव्हिजन करायला लावा. आणि विद्यार्थ्यांनो, तुम्ही थोडे रफ पेजेस आणा आणि मॅथमॅटिक्सची प्रॅक्टिस करा. रोज 5 वर्षाचे पेपर सेट घ्यायचे आणि ते सॉल्व करून बघायचे. किती मार्काला कुठल्या चॅप्टरला किती मार्क्स आहे आणि कुठला ऑब्जेक्टिव्ह आहे, कुठला डिस्क्रिप्टिव्ह आहे, हे पहिले समजून घ्या. ही रूपरेषा जर तुमच्या ब्रेनमध्ये बसली, तर एक जर तुम्ही रजिस्टर घेतलं तर त्यात तुम्ही शॉर्ट ॲन्सरवाले, ऑब्जेक्टिव्हवाले असे वेगवेगळे काढा आणि तसे नोट्स लिहायला सुरुवात करा. प्रश्न लिहायचा, उत्तर लिहायचं, प्रश्न लिहायचं, उत्तर, हे तुमचे मायक्रो नोट्स असतात. आणि जे विद्यार्थ्यांना 10वीनंतर 11वी 12वीत सायन्स घ्यायचं आहे, त्यांना असं मी सांगेल की तुम्ही एक 200 ते 300 पेजेसचं एक नोटबुक घ्यायचं आहे. बघा, 11वी 12वीची नीट किंवा JEEची प्रिपरेशन हे 8-9 पासूनच सुरुवात होत असतं. कारण 8-9ला तुम्हाला जे छोटे छोटे फॉर्म्युले असतात, फॉर एक्झाम्पल H2O किंवा H2S, हायड्रोजन सल्फाईड, किंवा काही रिॲक्शन्स असतात, त्या रिॲक्शन्स तुम्हाला लिहायच्या आहे शॉर्ट नोट्समध्ये. तर जर 300 पेजेसची वही घेतली, नोटबुक रजिस्टर, तर त्याचे 3 पार्ट्स करा. एक फिजिक्सला द्या, एक केमिस्ट्रीला करा आणि एक बायोला द्या. बायोमधले छोटे नोट्स काढा, त्यात मायक्रो नोट्स असं म्हटलं जातं. केमिस्ट्रीचे फॉर्म्युले लिहा, फिजिक्सचे फॉर्म्युले लिहा. फॉर्म्युले लिहा, हाताने लिहा. जेवढं तुम्ही लिहाल तेवढं तुमची प्रॅक्टिस होईल. आणि ही वही तुम्हाला 8, 9, 10th, 11th, 12thपर्यंत सांभाळायची आहे. कारण 12thचा बेस हा 10th, 11thपर्यंत असतो. ॲप्लिकेशन्स हे 11thचे असतात आणि डिस्क्रिप्टिव्ह पार्ट हा 12thमध्ये असतो. त्याच्यामुळे हे सर्व रिलेशन असतं सायन्स मॅथ्सच्या विद्यार्थ्यांकरता. आणि या वह्या कुणाला द्यायच्या नाही, आपल्याजवळ सांभाळून ठेवायच्या. आणि आता 10वीच्या मुलांची अगदी लास्ट तुम्हाला प्रिपरेशन करायची आहे, तर जे रिव्हिजन झालेली आहे, जे पेपर्स झालेले आहे, त्यावर परत एक लुकआउट करा. आणि निमोनिक्सची मेथड मी तुम्हाला सांगते. रेड, ग्रीन आणि फ्लोरोसंट येलो हा पेन घ्या. जे अजिबातच लक्षात नाही राहत त्याला रेडनी अंडरलाईन करा आणि ते 5दा प्रॉब्लेम करा किंवा 5दा तो फॉर्म्युला बघा. एखादा डायग्राम काढा. डायग्राम काढल्यानंतर बरोबर राईट हँड साईडला रेश मारून त्याला लेबलिंग करताना बरोबर ॲरो करा व्यवस्थित आणि सिस्टमॅटिक काढा. कधी कधी 10च्या पेपरमध्ये असा पण क्वेश्चन विचारतात की लेबल द डायग्राम, रिफ्लेक्शन ऑफ लॉ, मिरर, हा डायग्राम नेहमी येतो. हार्टचं, लिव्हरचं पण येतं. तर हे करून बघा आणि निश्चितपणे तुमची रिव्हिजन झालेली आहे. आणि सदोदित माइंड सेट करा की मला सर्व आठवणार आहे. आणि आईवडिलांनी पण खूप पॅनिक न होता, काय होणार माहीत नाही, सुट्ट्या नसतात आईवडिलांना, अशा वेळेला पॅनिक न होता त्या विद्यार्थ्यांना त्याचं ते करू द्या. आणि विद्यार्थ्यांना फक्त न्यूट्रिटिव्ह थॉट्स द्या. आणि तुम्हाला एक मी स्विचवर्ड देते, श्रवण बाळ. काचेचा ग्लास घ्यायचा, त्यात पाणी भरायचं आणि मुलाला सकाळच्या वेळेला आपण जेव्हा उठतो आंघोळ वगैरे करून तो ग्लासभर पाणी आपल्यासमोर घेऊन श्रवण बाळ, श्रवण बाळ, श्रवण बाळ 108 वेळा म्हणायचं. आणि त्यानंतर म्हणायचं की याला सर्व आठवत आहे, याचा पेपर खूप छान जात आहे. ते पाणी त्याच्या वॉटर बॉटलमध्ये द्या. बघा काय चमत्कार होईल. तर जर तुम्हाला माझी गरज लागेल तर निश्चितपणे मला फोन करा. निश्चितपणे मी आपल्या मदतीला येईल. झालेली सेवा मी स्वामी समर्थ चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.